पालीसह सुधागड तालुक्यात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। तालुक्यातील पालीसह विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी पारंपरिक पद्धतीने वडवृक्षाचं पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून वडवृक्षाजवळ गर्दी केली होती। पूजा साहित्य, फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत श्रद्धेने पूर्ण केलं। यावेळी अनेक ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झालं होतं। पाली शहरासह परिसरातील गावांमध्ये महिलांचा उत्साह विशेष पाहायला मिळाला। सुवासिनींनी एकमेकींना वाण देत शुभेच्छांची देवाणघेवाण केली। पारंपरिक संस्कृती आणि कौटुंबिक मूल्ये जपणारा हा सण महिलांनी आनंदाने साजरा केला। वटपौर्णिमा हा सण केवळ धार्मिक परंपरा जपणारा नसून कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा सण म्हणून ओळखला जातो। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही सुधागड तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला, आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला। आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला, आज पौर्णिमा सुवासिनींची चला सयानो चला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल।